नमस्कार मंडळी, मी त्रिवेणी स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे दसरा आणि दसऱ्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर हा दिवस सर्वांसाठी आनंदमय जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तर आजचा माझा दिवस कसा जातो हे तुम्हाला पुढे पाहायलाच मिळणार आहे. तर चला. सण म्हटलं की रांगोळी असतेच आणि इथे मी सुद्धा रांगोळी काढते आहे. तर मी छोटीशीच रांगोळी काढणार आहे. आमच्या इथे काही जास्त जागा नाही रांगोळी काढायला. तर इथे मी आपट्याचं पान काढलं आहे. पुढे तुम्हाला फायनल लुक दाखवतेच रांगोळीचं. तर अशा पद्धतीने मी रांगोळी काढून घेतली. कशी वाटते मला नक्की सांगा. त्यानंतर आमच्या घरात पूजा वगैरे करून घेतली आम्ही. तर अशा पद्धतीने आमची पूजा वगैरे मांडलेली होती. प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने पूजा केली जाते. तर आम्ही अशी करतो. त्यानंतर आम्ही गाडीची पूजा करायलाच घेतली. इकडे मम्मीची गाडीची पूजा करायची चालू होती. गाडी म्हणजे आपलं जे वाहन आहे, वाहन म्हणजे लक्ष्मीच असते. त्यामुळं लक्ष्मीची सुद्धा आपण पूजा करतो दसरा दिवाळीच्या वेळेस. इकडे मम्मी पूजा वगैरे करत होती. हार बांधला तिने. त्यानंतर मी सुद्धा गाडीची पूजा केली. त्यानंतर दुसऱ्या सुद्धा गाडीची पूजा करून घेतली. त्यानंतर इकडे मम्मीने उंबरठ्याची सुद्धा पूजा केली. सर्व झाल्यानंतर आम्ही दोघी निघालो बाहेर देवदर्शनाला. तर PMTने आम्ही चाललो होतो. तशी आज काही गर्दी नव्हती आणि बाहेर सुंदर असं वातावरण झालं होतं. ऊन पडलं होतं. आभाळ पूर्ण असं निळं निळं झालं होतं. तर आम्ही पुढे चाललो, पुढे पाहाच. तर आम्ही आलो चतुर्शृंगी देवीला. आणि खरं तर मला वाटलं होतं की दसरा म्हटल्यावर आज काही गर्दी नसणार, पण गर्दी होती. तिथे आल्यानंतर आम्हाला दिसले गजरे. आम्ही गजरे घेतले. त्यानंतर आम्ही मंदिरात जायला सुरुवात केली. सगळीकडेच आज गर्दी होती मंदिरामध्ये. खूप लांबपर्यंत लाईन होती. 2 लाईन लागल्या होत्या. एक 5ची लाईन होती आणि एक फ्री दर्शनाची. आणि फ्री दर्शनाचीच लाईन लागली. तर पुढे खूप गर्दी होती. तेवढीच गर्दी आमच्या मागे सुद्धा होती. आणि दुपारचे 2:30 वाजले होते. आम्ही दरवर्षी सणाला कुठल्या ना कुठल्या देवाला जातच असतो. यावर्षी तुळजापूरला झालं नाही म्हणून आम्ही आलो चतुर्शृंगीला आणि आम्ही दोघीच आलेलो. खूप अशी लाईन होती आणि शेवटी आम्ही 3-3:30च्या दरम्यान वरती मंदिरात पोहोचलो गाभाऱ्यामध्ये. गाभाऱ्यातसुद्धा खूप गर्दी झालेली होती. कारण सिंगल नाही सोडत होते. दर्शन छान होत आहे. खरं तर आम्हाला नवरात्री द्यायचं होतं, पण तेव्हा काही जमलं नाही. त्यामुळे आम्ही आज आलो आणि देवीचं रूप पाहून खरंच जो काही थकवा झाला होता तो पूर्ण निघून गेला. खूप छान वाटलं दर्शन करून. त्यानंतर आम्ही निघालो. खूप सुंदर आमचं दर्शन झालं. त्यानंतर खाली इकडे ना खूप सारी दुकानं लागली होती. म्हणजे यात्राच भरली होती, पण छोटी होती. छोटी दुकानामध्ये बांगड्या, त्यानंतर भरपूर अशा गोष्टी होत्या. त्यानंतर आम्ही ते भजी आणि वडापाव घेतला खायला. भूक लागली होती कारण 5 वाजले होते आणि सकाळी आम्ही थोडं खाऊन निघालो होतो, त्यामुळं भूक पण लागली. इकडे आम्ही 1 प्लेट भजी आणि 1 प्लेट वडापाव घेतला. कारण पावसाचं पण वातावरण होतं, भरपूर चालू झाली होती आणि पावसामध्ये वडापाव आणि भजी म्हणजे सुखच असेल. तर आजचा दिवस कसा गेला तुम्ही पाहिलंच असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू दे एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.